Hi, good morning. Good morning. Good morning, sir. कसा गेला शनिवार रविवार? फॅन्टास्टिक. Yes. Yes, sir. पाऊस पडतोय तिकडे? नाही पडत आहे? आता नाही पडत आहे. ओके. क्विक इन्स्ट्रक्शन आहे थोडंसं छोटंसं की असं आहे की फ्रॉम लास्ट 12 आवर्स आमच्या इकडे इलेक्ट्रिसिटी नाहीये. ठीक आहे. अँड वी आर फेसिंग पॉवर इश्यूज. जो पॉवर बॅकअप आहे तो सुद्धा पुश झालाय. त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये. ठीक आहे. सो इन केस जर डिस्कनेक्ट झालं तर त्या दिवशी जसे तुम्ही पेशन्स ठेवले होते तसे थोडेसे पेशन्स ठेवा. मी मोबाईल थ्रू परत कनेक्ट होईल अँड वी विल कंटिन्यू. ओके गाईज, कोई शक? नाही. No, sir. ओके. ओके, होत आहेत, जॉईन होत आहेत. करायचं 2 मिनिटं वेट अजून. वेळेवर येत नाहीत राव, क्लासमध्ये पण वेळेवर येत नाहीत आणि ऑनलाईन ठेवलं तरी वेळेवर येत नाहीत. आता तरी ते ट्रॅफिकचा पण बहाणा नाही की सर ट्रॅफिक होतं काय होतं. समीर काय काय समीर सर समीरला ओरडायचं. समीरला ओरडायचं? तो काय नोकिया 6 खालचा. नोकिया 6.2. हा त्याला काय सर सारखे ओरडायचे. लेट येतो म्हणून? पण आज तो वेळेवर आलाय. ओके चलो. मी काहीतरी होमवर्क दिला होता, आठवतंय कोणाला? हो, sir. Yes, sir. 2 होमवर्क होते. 2 होते ना? हो. ग्रेट. कोणी कोणी केलेत? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अच्छा सॉरी, उलट विचार. कोणी कोणी नाही केले? इमानदारी से नाही केले तर नाही केले, त्यात काय. तर एक होमवर्क नाही. एक नाही केलं मग तू अर्धाच हात वर कर. डिफरन्सचा केला. हा, डिफरन्स केला. डिफरन्सचा केलाय. ओके चला, आंघोळ न केलेले व्हिडिओ ऑन करा पटापट. ओके गुड जॉब. चला, डिफरन्सेस कोणी कोणी काढलेत मला 1 बाय 1 डिफरन्सेस सांगाल का की सगळे बुक मधून बघूनच काढलेत? Sir, मी काढले. ओके गो अहेड, सांग मला पटापट. Sir, मी सांगू? हो सांग सांग. सर, नॅचरल सायन्स मध्ये सायंटिफिक मेथड्स यूज होतात आणि सोशल मध्ये सायंटिफिक आणि अदर मेथड्स पण यूज होतात. ओके हा, पुढे नेक्स्ट. Sir, देवश्री. the branch of science which deals with science, देवश्री physics, आवाज and ब्रेक होतोय तुझा. sorry, चार्जिंग sir. आहे का तुझ्या लॅपटॉपला किंवा याला? हो, चार्जिंग नसेल mobile. तर आवाज ब्रेक होतो. ओके, मोबाईल किंवा लॅपटॉपला चार्जिंग नसेल तर आवाज ब्रेक होतात, हे लक्षात ठेवा. ओके येस And गो. social science is the branch of science which deals with human society and its improvement. ओके, म्हणजे बुक वाचलंय देवश्रीने. व्हेरी गुड. Example, sociology, psychology, anthropology. ओके, अजून डिफरन्सेस?
आदित्य Natural ऋषिक science always use scientific method. Social science use scientific methods as well as other. ओके गुड वन Sir, हा natural science predictable, social science unpredictable. अनप्रेडिक्टेबल ओके ओके अजून Natural science laws are universally accepted. Social science laws are universally not accepted. सोशल युनिव्हर्सली नॉट ऍक्सेप्टेड म्हणल्यापेक्षा त्याला आपण म्हणू शकतो दीज आर जेनेरिक लॉज. जेनेरिक लॉज म्हणजे जनरली आपण त्यांना लोकांवर स्प्रेड केलेलं असतं. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल म्हणूयात की पुण्यामधल्या लोकांना मिसळ फार आवडते. ठीक आहे, पण पुण्यामधल्या प्रत्येकालाच मिसळ आवडते का? काही लोक असू शकतात ना ज्यांना मिसळ नाही आवडत. ठीक आहे, ऑर व्हॉट वी कॅन से पुण्यामधल्या पेठेत राहणाऱ्या लोकांना बेडेकर मिसळ आवडते आणि काही बाहेरच्या भागातल्या लोकांना काटाकीर आवडते. ठीक आहे, दीज आर नेम्स ऑफ मिसळ. जर कोणाला माहित नसतील तर सांगतोय. पण काय असं आहे का की पेठेत राहणाऱ्या प्रत्येकालाच बेडेकर मिसळ आवडतेच आणि त्याला काटाकीर नाही आवडत? असं नाहीये ना. हा, दुसरी मिसळ आवडू शकते, हो की नाही? और देअर कॅन बी लॉट ऑफ डिफरन्सेस. सो हे काय झालं, जेनरिक लॉ झाला, हा एक जनरल स्टेटमेंट झालं. आणि हे जनरल स्टेटमेंट त्याला एक्सेप्शन असू शकतात. कुठे? सोशल सायन्स मध्ये. देअरफॉर इट इज जेनेरिक. बट सायन्स मध्ये मी म्हणलं की माझ्या अंगावर H2SO4 टाकलं तर मला काही होत नाही, आणि दुसऱ्या कोणाला जर का ते H2SO4 चा हातावर चटका बसला तर त्याला पोळतं. असं होऊ शकतं का? नाही. माझ्याही हातावर पडलं तर ते चटकाच बसतो आणि दुसऱ्याच्या हातावर पडलं तरी चटकाच बसतो. बरोबर? एम आय राईट? Yes. ओके. हा, सो सोशल सायन्सेस एक्सपेरिमेंट करून ते काय असतात, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असतात. सॉरी, आपलं नॅचरल सायन्स आर युनिव्हर्सली Universally ऍक्सेप्टेड, बट सोशल Accepted. सायन्स आर जेनेरिक लॉज. generic. ओके, कळालंय? ठीक आहे. सो मी असं कन्सिडर करून चालतोय की तुम्ही लोकांनी डिफरन्सेस काढले आहेत. बऱ्याच जणांनी, ज्यांनी नाही काढलेत त्यांनी आज काढायचेत आणि उद्या ते मला सांगायचे. प्लीज हे लिहून काढा, लिहून काढा. ठीक आहे, रायटिंग प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही ते लिहाल तुमच्या हाताने तेव्हा तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग अजून बेटर होतं. ओके ओके गाईज, ओके तर म्हणा यार. Okay, sir. व्हेरी गुड. ठीक आहे, नाव थोडस पुढच्या पार्टला जाऊयात आता आपण. ठीक आहे, पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स दिले ना. तर माझा नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. ओके, नो प्रॉब्लेम. सो मी स्क्रीन शेअर करतो. बुक मध्ये बघूयात आपण. तुमच्या सगळ्यांकडे बुक आहे आता? हो सर. असं कोणी आहे का ज्याच्याकडे बुक नाहीये? कोणी नाही ना असं? अरे ओसीचं बुक आलं का? नाही sir. माझ्याकडे आलं ओसीचं बुक. चलो, now I am sharing the screen. Okay. Good to go. दिसतंय? Yes.
मिनिंग ऑफ इकॉनॉमिक्स इथे येणार आहोत आता आपण. सो पहिल्या दिवशी मी तुम्हाला हे पेज वाचायला लावलं होतं, तिथे मी तुम्हाला विचारलं होतं की इकॉनॉमिक्स हा वर्ड कुठल्या वर्ड वरून डिराईव्ह झालाय, कुठल्या वर्ड वरून डिराईव्ह झालाय? ओ इकॉनॉमिक्स. त्याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? इकॉनॉमिया. काय असं दाखवायचं की आपण कुठून तरी फॉरेन वरून आलोय आणि आपल्याला मराठी येत नाही, असं वाचायचं त्याला इकॉनॉमिया. अरे कोणाला तरी बोलवल्यासारखं करू नका, ओ इकॉनॉमिया इकडे या, असं नाही ते. इट्स वन वर्ड, इकॉनॉमिया. असं थोडस ग्रीक असल्यासारखं असं वागायचं आपण. ठीक आहे, इकॉनॉमिया. हो कळलं पुरे. बाकीची प्रॅक्टिस क्लास झाल्यावर घरी 2-4 वेळा करा. ओके. तर ओइकोनॉमिया म्हणजे काय? ओइकोनॉमिया इज अ ग्रीक वर्ड. ओके. बघा आता मी इंग्लिश मध्ये कसं बोलतोय. ओके. ओइकोनॉमिया इज अ ग्रीक वर्ड. पण त्याचा अर्थ काय? इकॉनॉमियाचा अर्थ आहे हाऊस होल्ड. हाऊस होल्ड म्हणजे काय? घरकाम. घरकाम. डायरेक्ट घरकामच का? हाऊस होल्ड म्हणजे घराविषयी, ठीक आहे, घरातल्या विषयी, घरातल्या गोष्टींविषयीची माहिती म्हणा किंवा घरातल्या गोष्टींविषयी जे काय चालू आहे तो मॅटर. अँड इकॉनॉमिया इज मॅनेजमेंट ऑफ द हाऊस होल्ड. हाऊस होल्डचं मॅनेजमेंट म्हणजे काय? जसं की आपण फर्स्ट डे ला सेकंड डे ला डिस्कस केलं की पैसा कुठून येतो, कुठे खर्च होतो, त्याला मॅनेज कसं करायचं, अँड ऑल द थिंग्स. आपल्या नीड्स, आपले जे काही वॉन्ट्स आहेत, नीड्स आहेत, त्या फुलफिल कशा करायच्या, जे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत त्याच्यातून. दिस इज नथिंग बट मॅनेजमेंट. आणि हे मॅनेजमेंट आपण आपल्या हाऊस होल्ड साठी करत असतो, कंटिन्युअसली करतो की नाही करतो. So this is economia. And when the same thing happens for the society, the state, the country, त्यावेळी that economia for that state, for that country. Okay नाही? Understood? सो इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे? हे एक सोशल सायन्सचा एक टाइप आहे. दिस इज टाइप ऑफ सोशल सायन्स. पण सोशल सायन्स मधला हा काय आहे? क्वीन ऑफ सोशल सायन्सेस. सोशल सायन्स म्हणजेच इकॉनॉमिक्स असं आम्हाला वाटत होतं, पण आता तुम्ही म्हणतायत की सोशल सायन्सेस मधली ही क्वीन आहे. मग ही जर क्वीन आहे तर बाकीच्या गोष्टी मग अजून काय काय आहेत सोशल सायन्स मध्ये? काय काय कोणी वाचलंय? कोणी थोडं सर्च केलंय सोशल सायन्सेस मध्ये काय काय गोष्टी येतात? एनीबॉडी? पॉलिटिक्स, सर, लॉ, सायन्स, लॉ, पॉलिटिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी. गुड वन. हिस्ट्री, जिओग्राफी और सायन्स नाही रे, सायन्स नाही, पॉलिटिकल सायन्स यू कैन से. सायकोलॉजी. ओके. लॉ. व्हेरी गुड. आज मला वाटतं अजून एक मोबाईल घेऊन बसलेत सगळेजण, हा ना, एक्स्ट्रा गुगल करण्यासाठी. सर, स्टडी ऑफ ह्युमन सोसायटी अँड सोशल रिलेशनशिप. Human society and social relationships. Very good. So these are all social sciences. हे सगळे सोशल सायन्सेस आहेत. पण या सोशल सायन्सेस मध्ये सगळ्यात टॉपला कोण आहे? आपला इकॉनॉमिक्स, जिओग्राफी किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी नोईंगली और अननोईंगली इकॉनॉमिक्स मध्ये येणारच आहेत. कारण की जेव्हा आपण सोसायटीची स्टडी करणार आहोत, जेव्हा आपण बघणार आहोत की एखाद्या पार्ट मध्ये आपल्या कंट्रीच्या, आपल्या स्टेटच्या काय इन्कम आहे, तिथले लोक कसे बिहेव करतात, काय करतात, हे सगळं बघणार आहोत. म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या याच्यात जिओग्राफी पण येणार, ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये सायकोलॉजीचा पण काय पार्ट येणार. सो ह्या गोष्टी कळत न कळत परत इकॉनॉमिक्सच्या अंडर येतात. सो म्हणून इकॉनॉमिक्स हे काय बनतंय? क्वीन ऑफ social science. सोशल सायन्सेस.
ऑलवेज यूज दिस वर्ड सोशल सायन्सेस. फक्त सायन्स लिहायचं नाही. फक्त जर सायन्स लिहिलं तर तुमचा पेपर सायन्सच्या फॅकल्टीकडे चेक व्हायला जाईल. ओके गाईज, म्हणून सोशल सायन्स लिहायचं. असं होत नाही, जस्ट किडिंग. ओके, असा इकडचा पेपर तिकडे जात नसतो. पण आजकाल तसं काही सांगता येत नाही. असं कोण म्हणतं की हे काय क्वीन ऑफ सोशल सायन्सेस असं कोण म्हणतंय? बॅकग्राऊंड आवाज चला, कोण त्याचं सरनेम मला कोण सांगतंय? मध्ये अजून कनेक्ट केलं. येस हर्ष. सनवेल्सन. सॅम्युएल्सन. या करेक्ट, दिस इज पॉल सॅम्युएल्सन. ठीक आहे, थोडी वेळ 1-2 पेजेस आपले जे काही होतात ना डेफिनेशन वगैरे, तोपर्यंत इंग्रज बना. इंग्रज रीड इट लाईक दॅट. पॉल सॅम्युएल्सन. कसं? पॉल सॅम्युएल्सन. हे लक्षात राहायला पाहिजे, कारण की याच्यावर आपल्याला काय येऊ शकतं, MCQs और ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात की क्वीन ऑफ सोशल सायन्सेस आहे इकॉनॉमिक्स. असं कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? पॉल सॅम्युएल्सन. ठीक आहे, अजून एकच नाव आलंय म्हणून एवढ्या कॉन्फिडेंटली म्हणताय तुम्ही पॉल सॅम्युएल्सन. आता 4-5 नावं येऊ द्या ना, लगेच गडबड होते तुमची. आताच बघू थोड्या वेळात कोण आन्सर देते आणि कोण नाही ते. ओके, इकॉनॉमिक्स डील्स विथ द इकॉनॉमिक आस्पेक्ट ऑफ. इकॉनॉमिक आस्पेक्ट ऑफ काय ते? ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियरच्या आस्पेक्ट सोबत तो काय करतो, डील करतो. ऑफकोर्स आपण काय विचार करतोय, ह्युमन नीड्स वॉन्ट्स काय आहेत आणि त्या आपण पूर्ण कसे करणार आहोत. मग ह्युमन करतोय आपण, तर त्याचा अर्थ काय होतो, ह्युमन बिहेवियर बद्दल आपण बोलतोय. ध्रुव ओसवाल इज रेजिंग हँड. ओके ध्रुव, यू वॉन्ट टू से समथिंग? खूप आवाज येतोय सर, मागून खूप आवाज येतोय. कोणाच्या मागून? माझ्या माग काहीच नाही. सर बरोबर ऐकू येत नाहीये सर. माझा आवाज येत नाहीये? अदर गाईज, बरोबर येतोय का माझा आवाज तुम्हाला? सर तुमचा आवाज येतोय, पण सर वारा वगैरे चालतोय मागून. ओके, आता येतोय? आता येतोय? सर बाकीयांचा माईक चालू ना म्हणून. मे बी कोणाच्या इथे पूजा पण चालू आहे आय गेस. सो प्लीज जे बोलत नाहीयेत आता किंवा ज्याच्या इथे पूजा चालू आहे आता, त्यांनी माईक थोडस म्यूट करा पूजा होईपर्यंत, मग परत चालू करा. ओके गाईस, हा लुक्स गुड नाव, है ना? थोडस शांत झालंय आता. थँक्यू सर. ओके, वेलकम गाईज. थोडे दिवस आपण थोडस असं एकमेकांना काय करू, एकमेका सहाय्य करू. येतं का नाही तुम्हाला अवघे धरू सुपंथ? ऐकलंय का कधी? ऐकलंय ना? व्हेरी गुड. सो आपण हे थोडे दिवस असंच कंटिन्यू करूयात. आणि ह्युमन बिहेवियर बद्दल आपण बोलत होतो, आणि ह्युमन बिहेवियरचा स्टडी करणे, त्याच्या आस्पेक्टचा स्टडी करणे, हेच या इकॉनॉमिक्स मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला हेच स्टडी करायचं आहे. इट डील्स विथ हाऊ ह्युमन बीइंग सॅटिस्फाय अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड रिसोर्सेस. हो ना यार, आम्ही हेच तर शिकलोय. आम्ही हे पुस्तकात यायच्या आधीच आमच्या सरांनी हे आम्हाला सांगून ठेवलंय. असं त्या पुस्तकाला सांगा तुम्ही. त्यांना सांगा की अनलिमिटेड वॉन्ट्स आमच्या कशा आहेत, आम्ही ते बघितलंय. माझ्याकडे जर सायकल असेल तर आता मला काय पाहिजे, 2 व्हीलर पाहिजे. माझ्याकडे जर 2 व्हीलर आहे तर मग मला काय पाहिजे, कार पाहिजे. माझ्याकडे जर कार आहे तर मग मला काय पाहिजे, एरोप्लेन. ओ माय गॉड, डायरेक्ट म्हणजे जमिनीवरून हवेत. माझ्याकडे जर छोटी कार असेल तर मग मला मोठी कार पाहिजे. माझ्या वॉन्ट्स अनलिमिटेड आहेत, माझ्या नीड्स सुद्धा अनलिमिटेड आहे. नीड्स कसं काय अनलिमिटेड आहे सर? मला रोज खायला लागतं, रोज. असं आहे की एक दिवस खाल्लं की मग 10-15 दिवस मी काय काय खाल्लं तरी चालतं, असं होतं का? किंवा आज मी पाणी पिलं तर मग मला 5-6 दिवस पाणी नाही पिलं तरी चालतं. उंटत का आपण? नाही. वी आर ह्युमन्स. सो आपल्याला रोज लागतं, आपली नीड कंटिन्युअस आहेत. पण चला पाण्याचंच एक्झाम्पल घ्या. जगात मध्ये किती टक्के पाणी पिण्यायोग्य आहे?
वाचले तुम्ही सायन्स मध्ये 2%. 2%. 2% मधलं सुद्धा 1% पाणी इज इन द फॉर्म ऑफ आईस वगैरे असं आहे असं म्हणतात. ओके, राईट, करेक्ट. आणि बाकीच पिण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये पण अर्ध्यामध्ये आपण घाण करून ठेवली आहे. आपण म्हणजे हे मोठे मोठे इंडस्ट्रीज अँड ऑल ह्युमन्सने करून ठेवली आहे की नाही. सो रिसोर्सेस लिमिटेड आहेत पण आपल्या नीड्स अनलिमिटेड आहेत. याचं काय करायचंय आपल्याला सॅटिस्फाय करण्यासाठी हे जे आपण अरेंजमेंट्स करतो, हे जे डीलिंग्स करतो, दिस इज इन्क्लुडेड इन इकॉनॉमिक्स. अगेन let us understand the nature of economics with respect to some popular definition. हे नेमकं इकॉनॉमिक्स कसं आहे किंवा काय असतं हे वेगळे वेगळे लोक इतके सारे इकॉनॉमिस्ट होऊन गेलेत ना आणि त्यांनी इतक्या साऱ्या डेफिनेशन्स दिल्यात वेगळ्या वेगळ्या. सो त्याच्यामुळे काय होतं की कोण कोण काय काय म्हणतं. स्टील देअर कॅन बी स्कोप फॉर एलोबरेटिंग दिस टर्म इकॉनॉमिक्स. तुम्ही सुद्धा काहीतरी वेगळा शोध लावून म्हणू शकता की नाही 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 इकॉनॉमिक्सचा अर्थ तसा नाही, इकॉनॉमिक्सचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो. बिकॉज ऍज वी आर लर्निंग दिस थिंग की दिस इज सोशल सायन्स, दिस इज जनरिक, याला खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या आस्पेक्ट असू शकतात म्हणून याच्यात अजूनही स्कोप आहेत. बट त्यातल्या त्यात आजपर्यंत काही फेमस लोकांनी इकॉनॉमिक्स बद्दल काय म्हटलंय आणि इकॉनॉमिक्सचा अर्थ काय सांगितलाय ते आता इथून पुढे आपण बघणार आहोत. ओके, रिफ्रेश युअर मेमरी. एकदा थोडस आपण बघून घेऊयात. तुमची मेमरी थोडी रिफ्रेश करण्यासाठी बुक मध्येच काही गोष्टी दिल्यात त्यांनी की have you studied the following concept in the previous test books. कोणती concept? Types of please do not write anything on the screen कारण की पार्टिसिपेंटला स्क्रीनवर लिहिण्याचा आता ऍक्सेस दिलेला आहे. जर काही प्रॉब्लेम आला तर, नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी. सो प्लीज स्क्रीन वरून हात फिरवू नका, उगाचच मस्ती करू नका. ठीक आहे. नाव टाइप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम, कॅपिटलिझम, सोशलिझम अँड मिक्स्ड इकॉनॉमी. हे तुम्ही स्टडी केलंय का म्हणे आधीच्या बुक्स मध्ये? येडेत करे हे लोक. म्हणजे सॉरी, आता हे सगळं रेकॉर्ड होणार आहे बट तेच ना, आम्ही इकॉनॉमिक्सच पहिल्यांदा वाचतोय. त्याच्यात कॅपिटलिझम, सोशलिझम आणि मिक्स्ड इकॉनॉमी तुम्हाला माहितीये का हे विचारतात. म्हणजे काही हा श्री काही. ओके, मी सांगतो तुम्हाला काय असतं कॅपिटलिझम, सोशलिझम अँड मिक्स्ड इकॉनॉमी. काय असतं कॅपिटलिझम? कॅपिटलिझम म्हणजे काय की फक्त आणि फक्त कॅपिटल साठी, पैसा कमवण्यासाठी, वेल्थच्या दृष्टिकोनाने जी इकॉनॉमीचं स्टडी केलं जातं, जे इकॉनॉमी चालतंय, दॅट इज कॅपिटलिझम इकॉनॉमी. पैसा कमवण्याच्या दृष्टीने सगळं चालतंय. ठीक आहे. आपण बघितलं होतं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अँड नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. कशामध्ये बघितलं होतं? चलो आपण समोसेवाल्याचा तो एक्झाम्पल घेऊया. तुम्ही अकाउंट्स मध्ये आणि एसपी मध्ये बघताय ना समोसेवाला. काय नाव आहे त्याच्या दुकानाचं? ताजे समोसे. ताजे समोसे. काय पटकन आन्सर आला, समोसे म्हणले की लगेच. सो सपोज तो ताजे समोसेवाला कशासाठी आता दुकान काढलं? त्यांना समोसे विकण्यासाठी काढलंय ना, त्याला पैसा कमवायचा आहे सध्या. हिज ओनली मोटिव्ह इज पैसा कमवणं. देन दॅट इज कॅपिटलिझम इकॉनॉमी मध्ये. तो कशामध्ये इन्क्लूड होतो? कॅपिटलिझम इकॉनॉमी मध्ये. सोशलिझम इकॉनॉमी जिथे पैसा कमवणं हा उद्देश नाही, सेवाभाव, सोसायटीसाठी मी करेन सर्व काही, मला काही नको, मी लागतो आणि म्हणून मी हे सगळं करतोय. काइंड ऑफ एनजीओज. ओके. सो सोशलिझम, तो समोसेवाला म्हणतो या घेऊन जा, कोणाला किती खायचं ते खाऊन जा, पैसे देऊ नका, चालेल. हा चेहरे बघा, चेहरे बघा. नुसतं खाऊन जा, नुसतं इमॅजिनेशन मध्ये चेहरे बघा. खरं खरं झालं तर काय होईल नाही का? ऍट दॅट टाइम दॅट इज सोशलिझम इकॉनॉमी. आणि मिक्स्ड इकॉनॉमीचा अर्थ आता कोण सांगेल? दोन्ही
सोशल आणि कॅपिटल. दोन्ही सोशल आणि mix. कॅपिटल कोणीतरी मिक्स. कॅपिटल करेक्ट. जिथे थोडासा पैसा कमवणं हा पण भाव असतो आणि थोडस आणि सेवा. सेवाभाव. सो या दोन्ही गोष्टी जिथे मिक्स होतात दॅट इज नथिंग बट मिक्स्ड इकॉनॉमी. सो आवर इकॉनॉमी इज मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी. कळालं? सगळेजण नुसते असं बघतायत माझ्याकडे. कोणाकडे नोटबुक आहे का? कोणाकडे पेन आहे का? लिहून घ्यायचं पटापट. हो आहे सर. ग्रेट. काय सर? मग मी कॅपिटलिझम सांगितलं तर त्याच्या पुढे शॉर्ट मध्ये नोट्स काढून घ्यायची, लगेच लिहायचं की कॅपिटलिझम म्हणजे काय. आणि ऐका हा, तुम्ही ज्या नोट्स काढताय बरं का, त्या नोट्स तुम्हाला जर आता मी बोलता बोलता लिहिणं इज थोडस डिफरंट नो, थोडस डिफिकल्ट नो. तर तुम्ही मराठीमध्ये हिंदीमध्ये जसं येतं तसं आत्ता लिहून घ्यायचं. त्याला नंतर परत इंग्लिश मध्ये तुम्ही थोडस कन्वर्ट करू शकता. कॅपिटलिझम म्हणजे वेल्थ रिलेटेड इकॉनॉमी, जिथे पैसा कमवण्याचा हेतू असतो. लिहून घ्यायचं मराठीत. आपली बुक आहे, कोण बघणार आहे? आपल्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे. दॅट इज द मेन थिंग. ओके. सोशलिझम, सोशलिझम म्हणजे सोसायटीसाठी केलेल्या गोष्टी, जिथे वेल्थ हा मोटिव्ह नसतो. नसतो. आणि मिक्स्ड इकॉनॉमी इज इक्वल टू कॅपिटलिझम प्लस सोशलिझम. सर मिक्स्ड इकॉनॉमीचं एक एक्झाम्पल सांगा ना. ओके. मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये जर तुम्ही बघितलं तर काही काही ऑर्गनायझेशन असे असतात, आता म्हणजे एक्झॅक्ट तसं ऑर्गनायझेशनचं नाव मी आता घेऊ शकत नाही कारण की वी आर रेकॉर्डिंग दीज लेक्चर्स, बट काही हे एक्झाम्पल्स असे असतात. मी तुम्हाला ग्रुपवर वगैरे ते एक्झाम्पल्स पाठवेल. ठीक आहे, चालेल. आता फक्त मी ते कसं चालतं किंवा कसं ऑपरेट होतं मी ते सांगतो आणि त्याचं एक्झाम्पल मी ग्रुपवर टाकेल. मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये कसं असतं की मला सपोज एखादी गोष्ट मी 10 रुपीजला बनवतोय. ठीक आहे. आता ती 10 रुपीजची गोष्ट मार्केटमध्ये, सपोज हा मोबाईल आहे, हा मोबाईल मार्केटमध्ये कितीला मिळतो? सपोज 50,000 ला मिळतो. पण आता मी काय करतोय की हा मोबाईल अशाला असा सेम प्रोडक्ट 50,000 च्या ऐवजी मी बनवतोय 30,000 ला फॉर पीपल. पण त्याच्यामध्ये असं नाहीये की मला लॉस होतोय किंवा मी सेवाभावाने करतोय, मला प्रॉफिट पण होतोय. समजतंय मी काय म्हणतोय? ओके सर. समजतंय ना? येस. याचे जे परफेक्ट एक्झाम्पल्स आहेत, जे नाव आहेत, मी ते तुम्हाला ग्रुपवर टाकेल की दीज आर द प्रोडक्ट्स और इंडस्ट्रीज और कंपनीज और सोसायटीज, नेम ऑफ द सोसायटीज विच आर इन मिक्स्ड इकॉनॉमी. ओके. ओके सर. कळतंय? माझ्या लॅपटॉपची बॅटरी बहुतेक लो झाली आहे आणि ते आता बंद होणार आहे असं दिसतंय. एनिवेज वी आर अबाउट टू एंड द लेक्चर, बट स्टील ठीक आहे, बी प्रिपेअर्ड. पहिलं, कौटिल्याज व्ह्यू ऑन इकॉनॉमिक्स. कौटिल्य म्हणजे कोण? मी सांगितलं होतं तुम्हाला. कोण आहे कौटिल्य? वाचलं? चाणक्य. त्याची सिरियल आता तुम्ही बघताय ना टीव्हीवर? संपली सर. येस, संपली. येस सर. अच्छा, म्हणजे चांगलीच बघितलेली दिसते. संपलेली पण माहितीये, म्हणजे पूर्ण सिरियल बघितलेली आहे. गुड वन. येस सर. छान होती ना? कसं डोकं चालतं त्यांचं. तेवढं डोकं चालवायला लागतं आपल्याला फॉर रनिंग दिस इकॉनॉमी. मग हे कौटिल्य काय आहेत? आधी कोण आहेत, काय आहेत ते बघा. ते काय म्हणतात? अर्थ मीन्स वेल्थ अँड शास्त्र मीन्स सायन्स. अर्थ, आपण म्हणतो ना अर्थशास्त्र, हे अर्थचक्र कसं फिरवायचं. सो अर्थ म्हणजे वेल्थ. अर्थ, सॉरी, pronunciation is little different. This is अर्थ, not earth. अर्थ म्हणजे पृथ्वी झाली, मग इंग्लिश मधला अर्थ. अर्थ म्हणजे वेल्थ. अर्थ दुसरा अर्थ इज मीनिंग ऑल्सो. But here in economics, अर्थ means wealth and शास्त्र means science. सायन्स. जीवशास्त्र,
असं आपण बघतो ना, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, वनस्पतीशास्त्र वाचतो ना आपण, दॅट इज सायन्सेस, दीज आर सायन्सेस. तसंच मग वेल्थच्या अराउंड जे सायन्स आहे, वेल्थ जे सायन्स आहे ते सायन्स इज अर्थशास्त्र. Now, Arthashastra implies the science of acquiring and managing wealth. Oh my God. काय म्हणतात ते? अर्थशास्त्र implies the science of acquiring and managing the wealth. तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही रिअल लाईफ मध्ये याल, जेव्हा तुम्ही बाहेर जगात पडाल, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता मी पैसा कमवणार आहे, तुमचं डिग्री झालंय, हे झालंय, यू विल कम टू नो, तुम्हाला हे कळेल की पैसा कमवणं, ते अक्वायर करणं, त्याच्यासाठी खरंच किती मेहनत करावी लागेल. तुमचे आई बाबा किंवा तुमच्या घरात जे कोणी पैसा कमवत असतील त्यांना, तुम्हाला ते लक्षात येईल किंवा तुम्हाला ते त्याची आत्ता जाणीव होत नसेलही मे बी, की ते पैसा अक्वायर करण्यासाठी काय मेहनत करावी लागते, काय धडपड करायला लागते. दिस वर्ल्ड इज रिअली डिफरंट आउटसाइड दीज 4 वॉल्स. आपले पॅरेंट्स, आपल्याला जे कोणी तुमच्याकडे राहतायत, तुम्ही ज्यांच्याकडे राहतायत, जे जसं तुमचं चालू आहे, तुम्हाला ते लक्षातही येऊ देत नाहीत की हे वर्ल्ड कसं चालतंय किंवा तुमचं घर कसं चालतंय. सो ऑलवेज रिस्पेक्ट देम इन एनी मॅनर. चिडचिड नाही करायची. यार काय दूध दिलं यार, सकाळी सकाळी आणून मला कॉफी प्यायची होती. नो, डोंट डू दॅट. ते जे दूध किंवा ते जे आणण्यासाठी जे अक्वायर करायला लागतो ना पैसा, आणि त्याच्यातून ते दूध मॅनेज केलेलं असतं, दॅट सायन्स इज रिअली डिफिकल्ट गाईज. दिस वर्ल्ड इज रिअली डिफरंट. दिस सायन्स इज रिअली डिफरंट. आपण म्हणतो ना, तू अजून खऱ्या जगाला फेसच केलं नाहीये, असं म्हणतात ना, बरेच जण सांगतात ना, अजून तुला माहितच नाही हे जग काय. दिस इज इकॉनॉमिक्स. दिस इज दॅट सायन्स जिथे मॅनेज होतं अक्वायरिंग वेल्थ अँड दिस मॅनेजिंग वेल्थ. तो आपल्या या चॅप्टर सोबत अजून एक धडा मी तुम्हाला दिला की घरी ऑलवेज जे कोणी हे तुमचं मॅनेज करतायत ना, त्याला प्लीज रिस्पेक्ट करा. ते किती मेहनत करतायत त्याच्यासाठी ते तुम्हाला नाही लक्षात येणार. तुम्ही जेव्हा खरंच वेल्थ अक्वायर करायला जाल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे किती मोठं सायन्स आहे, किती मोठी धडपड आहे. अर्निंग इवन 100 रुपीज कोणीच फुकट देत नाहीत आणून आपल्याला. while we are actually earning that. एक वेळ कोणीतरी येईल, तेवढे 100 रुपीज देऊन जाईल, पण प्रत्येक वेळेस तुम्हाला ते 100 रुपीज तो नेहमी देऊ शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही. हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल आणि त्याच्यासाठी आत्तापासून मेहनत करणं आवश्यक आहे. सो कीप डुईंग दॅट. थोडस मी फिलॉसॉफिकल झालो का शिकता शिकता? परत येऊया बुक मध्ये. पण these doses are also equally important with this bookish knowledge. up to some extent तुम्ही ऍग्री पण कराल हे की बाहेरच्या दुनियेत गेलं तर सगळं वेगळं जग असतं, ते फेस करणं वेगळं असतं. लोक फार क्रुएल असतात. सगळी लोक माझ्यासारखी आणि तुमच्यासारखी छान असतात. म्हणा हो. व्हेरी गुड. म्हणजे मी तुमचं नाव घेतलं म्हणून एवढ्या जोरात हो, मी फक्त माझं नाव घेतलं असतं तर नाही का? लय छान आहेत सगळे, मला माहिती ना. ओके चलो, कोणीतरी अजून काहीतरी चॅट मध्ये मेसेज देते मला. ओके हो, खूप जोरात हो केलंय. ओ ओ ओ ओ ओ, हळूहळू किती सारे हो. ओके, नाव सी हिअर. अर्थशास्त्र is a treatise on political economy in its broadest sense. Oh, treatise म्हणजे काय? कोणी केलं गुगल? चला पटकन. मधुरा. रिलेटेड टू. ओके, अजून? अजून ओके, रिलेटेड टू इज करेक्ट मीनिंग, बट त्याला अजून आपण म्हणू शकतो की सामायिक आहे, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे किंवा इन्व्हॉल्ड आहे असं.
ठीक आहे. सो अर्थशास्त्र म्हणजे काय म्हणतात, कौटिल्य किंवा चाणक्य हे काय म्हणतात, अर्थशास्त्र म्हणजे काय आहे, पॉलिटिकल इकॉनॉमी इज इन ब्रॉडेस्ट सेंस. पॉलिटिकल इकॉनॉमी, अरे हे पॉलिटिक्स, हे लोक हे जे ऍडमिनिस्ट्रेट करतायत, हे पूर्ण सोसायटीला त्याचा पैसा घेणं देणं हे सगळं जे करतायत इन ब्रॉडेस्ट वे, दिस इज नथिंग बट अर्थशास्त्र. असं कोण म्हणतंय, कोण म्हणतंय? चाणक्य. असं चाणक्य साहेब म्हणतायत. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. बाकीचे लोक पण बरेच काय काय म्हणतात. सो की पॉइंट्स काय आहेत बेस्ड ऑन कौटिल्याज व्ह्यू. कौटिल्याचं व्ह्यू काय आहे नेमकं, कौटिल्य काय म्हणतात बघा. क्रुशियल रोल ऑफ द स्टेट और गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट. या अर्थशास्त्रामध्ये क्रुशियल रोल कोणाचा आहे. आता त्यांचे जे मिनिंग आहे, चाणक्याने जे मिनिंग सांगितलं, चाणक्याने काय मिनिंग सांगितलं की पॉलिटिकल इकॉनॉमी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. याचाच अर्थ की पॉइंट काय झाला की क्रुशियल रोल कोणाचा आहे, स्टेटचा आहे, गव्हर्नमेंटचा आहे. समजतंय का, समजतंय ना. ठीक आहे, याला काय करा, अंडरलाईन करा बुक मध्ये. पण तुमच्याकडे हार्ड बुक नाहीच आहे आय गेस ना, सॉफ्ट कॉपी आहे ना, अंडरलाईन कसं करणार, अंडरलाईन नाही करणार. म्हणजे अंडरलाईन नाही करायचंय आपल्याला. आपल्याला काय करायचंय, दिस इज युअर होमवर्क, की तुम्हाला हे की पॉइंट्स लिहायचे आहेत. आणि ज्यांनी सोशल सायन्स आणि नॅचरल सायन्सचा डिफरन्स नाही लिहिला ते पण त्यांना लिहायचा आहे. ठीक आहे ना, चालेल ना. ओके, नाउ फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ. सेकंड वाला की पॉइंट, फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ ऍज द मीन्स टू एन्श्योर वेलफेअर ऑफ द स्टेट. स्टेटच्या वेलफेअर साठी फोकस कशावर पाहिजे, वेल्थ क्रिएशन वर, पैसा कमवण्यावर पाहिजे. एक मिनिट, मला फक्त हे संपू द्या पटापट आणि मग मी तुम्हाला अजून सांगतो. नीड फॉर इफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी फॉर गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स, गव्हर्नन्स म्हणजे मॅनेजमेंटच असतं एक प्रकारचं. ते प्रॉपरली होण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन प्रॉपर चाललं पाहिजे, याच्यावर एक काय पाहिजे, फोकस पाहिजे. ते इफिशियंटली झालं पाहिजे. अँड कंपायलेशन ऑफ पॉलिटिकल आयडियाज इनटू अर्थशास्त्र. पॉलिटिकल आयडियाज यांचं कंपायलेशन, यांची जुळवाजुळव, हे 4 की पॉइंट्स आहेत कौटिल्याच्या हिशोबाने. कशाचे, अर्थशास्त्राचे. याच्यातले अर्धे पॉइंट्स तुमच्या डोक्यावरून गेले असतील, काही पॉइंट्स तुम्हाला वाटलं असेल म्हणजे नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला. पण हे पॉइंट्स मी ब्रीफली डिस्कस करणार आहे उद्याच्या लेक्चर मध्ये, जेव्हा प्रत्येक जण, जेवढे आता पार्टिसिपेंट्स आहेत 28 और 9, सगळेचे सगळे जेव्हा उद्या हे की पॉइंट्स लिहून आणतील, प्लस सोशल सायन्स आणि नॅचरल सायन्सचं डिफरन्सेस लिहून आणतील. जोपर्यंत तुमचा हा होमवर्क कंप्लीट नसेल मी लेक्चर पुढे सरकवणार नाही. ओके, एव्हरीवन अग्रीज टू दिस. प्रत्येक जण, ठीक आहे. ज्यांचे जे म्यूट वर आहेत किंवा ज्यांचे व्हिडिओज ऑन नाहीयेत ते सुद्धा, गाईज मला उद्या होमवर्क कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, व्हेरी गुड. सो इसी के साथ मी हे आजचं लेक्चर थांबवतो, सो दॅट काही इंटरप्शन येण्याआधी आपण प्रॉपरली गुड बाय करूयात. एनिवेज वेळ पण झालाच आहे तसा, हो ना. मोर ऑर लेस वी आर गुड. आजच्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट No, sir. No, sir. असेल तर तुम्ही व्हॉट्सअप वर विचारू शकता. ठीक आहे, किंवा मला कॉल पण करू शकता. ओके गाईज, हॅव अ छोटासा शॉर्ट ब्रेक आणि मग अकाउंट्स मध्ये यू गाईज विल रॉक, आय नो फॉर शुअर. ओके, मस्त छोटासा ब्रेक घ्या आणि अकाउंट्स एन्जॉय करा. उद्या भेटूयात विथ युअर होमवर्क. टिल देन goodbye. Have a good day. Stay at Bye, home. sir. Bye. Bye. Bye, sir. Bye. Bye. Bye, bye.